संकलन नाहीये, परंतु ज्या ज्या कीर्तनांच्या सेवेला गेलो असेल, जिथे जिथे काही कीर्तनकारांच्या अभ्यासातनं त्यांनी मांडलेल्या कीर्तनातून जे चिंतन आपल्याला अवगत करता आलं ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याच्या भूमिका मांडण्याची वेळ आपल्यावरती येते त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या संतांच्या उक्तीचा शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी उपयोग करून घ्यावा असं वाटतं. म्हणून संत तुकाराम महाराजांची ही गाथा कितीही टेकवला आपला माथा तरी लवकर संपत नाही, परंतु माथा जे पुस्तक वाचून हे मस्तक सुधारत नाही ते मात्र गाथा वाचून हे मस्तक ठिकाण्यावर येतं, एवढं मात्र या गाथेत आहे. आणि आयुष्याचं एकदम मस्तक ठिकाणावर आलं की मग फारसं काही अवघड जात नाही आयुष्य नेटानं पार करायला. आज जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चळवळीतनं काही मांडावं असं वाटतं, काही बोलावं असं वाटतं, ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या भूमिका त्या ठिकाणी निष्ठेने मांडाव्याशा वाटतात त्यावेळेस तत्कालीन संतांच्या संदर्भामधल्या असलेल्या अभ्यासातनं आत्ताच्या असलेल्या परिस्थितीचं तुलनात्मक ज्या वेळेस आपण परिस्थितीचं चित्रण उभं करतो त्यावेळेस त्या काळात लिहिलेली गाथा आजही असल्या तशी लागू पडते, त्या काळात घेतलेले संतांची वचनं आजही असल्या तशी लागू पडते. मात्र प्रबोधनाचं हे माध्यम छत्रपतींच्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या उपदेशानं छत्रपतींना स्वराज्य घडवायला उपयुक्त ठरलं. आज त्याच तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये कुणीतरी प्रदीप शर्मा पंढरपुराच्या भूमीवरती पाय ठेवतो आणि सवंग लोकप्रियता आणि अर्थकारणाचा त्या ठिकाणी असलेला एकंदरीत मार्ग म्हणून म्हणजे बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवरती इतकी इतकी वहा, म्हणजे विद्यार्थ्याला अभ्यासाची गरज नाही असं सांगतो. आणि त्याच महादेवाच्या पिंडीवरती इतके इतके बेलाच्या पानांचं यज्ञ करा आणि तुम्हाला माता माऊलीला गर्भपिशवी नसली तरी त्या ठिकाणी मुलगा जन्माला येईल, ही अंधश्रद्धा पेरत असताना तुकाराम महाराजांच्या भूमीने हे सहन करू नये हे प्रतिपादन मात्र मी या ठिकाणी करेन. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की सायास केल्याशिवाय कुठलाही अभ्यास आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्याच तुकाराम महाराजांच्या भूमीत जर आपल्या विद्यार्थ्यांना अशा अंधश्रद्धेच्या मार्गाने गेलं, एकतर आधीच शेतीनिष्ठ असलेला समाज या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असल्या कारणानं आत्ताच्या काळामध्ये तुलनात्मक दृष्ट्या मागं पडलेला हा कुणबी पुढं कसं येणार. जर त्याला पुढं आणायचं असेल तर संतांच्या त्या उक्ती आपल्याला जशाच्या तशा अवगत कराव्याच लागतील. मुळात त्या आपल्याचसाठी आहे. ज्यावेळेस संतांची ती उक्तींचे निर्माते महाराष्ट्राची सगळी संत आहेत त्यावेळेस प्रदीप शर्मांसारखी सवंग लोकप्रियता मिळविणारे कथाकार यांना राजाश्रय मिळू लागतो. राजाश्रयाला काय हवंय? आत्ताच्या लोकशाहीतल्या राजाला मताचा आश्रय हवाय. आणि मग ज्या वेळेस अखंड मोठा समुदाय जमतो त्यावेळेस त्या समुदायाला जर एखादा कथाकार लोकप्रियता मिळावी, तिथे यावेत, अमुक अमुक राजानं ती भरवली, राजा म्हणजे पुढारी, त्या पुढाऱ्यानं ती भरवली म्हणून काहीतरी सांगून त्या पुढाऱ्याचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वापर करत असेल तर हा पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धेकडे चालू लागला की काय अशी शंका निर्माण होते. मग त्याच वेळेस माझं या नारदाच्या गादीवरती उभ्या राहणाऱ्या कीर्तनकारांना विनंतीपूर्वक निवेदन आहे की या प्रबोधनाच्या साधनानं स्वराज्य घडवलं. जेव्हा छत्रपतींच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली होती आणि त्या संत तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेशपर जे अभंग लिहिले त्या अभंग वाचल्यानंतर क्षात्र धर्म आणि वैराग्य धर्म संत या सगळ्या संकल्पना ज्या स्वतंत्रपणे छत्रपतींना समजावून सांगितलंय, माझ्या मते आत्ताच्या नारदाच्या गादीला ती कीर्तनकारांची भूमिका त्या पद्धतीने समजावून सांगावी लागेल. अन्यथा कांद्याच्या चाळी अशाच रिकाम्या राहतील. कांद्याच्या चाळी त्या रिकाम्या राहणं हे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे पुरुषार्थ या गोष्टी सांगितल्या त्यातला अर्थ हा पुरुषार्थ आपण त्या ठिकाणी कमकुवत होत चाललेलो हे त्या ठिकाणी सांगवलंय. हिंदू धर्माचे आपण सगळे अनुयायी आहोत, आपल्याला कोणी शिकवण्याची गरज नाहीये. मुळात हा जो ही हिंदू धर्म डावाडवला उभा आहे तो माझ्या ग्रामीण भागातल्या या स्वराज्याच्या पायिकांच्या जीवावरच उभा आहे. त्याच्यामुळे त्यांना वेगळा धर्म सांगण्याची गरज नाहीये. मात्र जो अर्थ हा जो पुरुषार्थ हा जर समजावून नाही सांगितला तर येणाऱ्या कालखंडामध्ये याच स्वराज्याचे पाईक म्हणून, याच धर्माचे पाईक म्हणून जे तरुण पोर आहे त्यांचं लग्नाचं वय जे 30 ते 35 झालंय
ते अविवाहित राहतील की काय ही शंका परत निर्माण होते आणि ते शंका खरी ठरू लागेल. असेच कथाकार जर या महाराष्ट्रात येत राहिले तर त्या ठिकाणी ते सुतोवाच आपल्यासाठी धोक्याचं ठरतं. हे देखील या ठिकाणी नमूद करावं. फार सांगणार नाही, मात्र जगद्गुरूंनी ज्या पद्धतीनं आपल्या पंढरी क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे, उदंड पाहिले उदंड ऐकिले वगैरे, त्यामध्ये चरणामध्ये तुकाराम महाराज सांगताना तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. पण त्या पंढरीमध्ये तुकाराम महाराजांचेच विचार राहिले पाहिजे ही विनंती या महाराजाच्या गादीला करतो. आज वाडी वस्तीवरती अशा पद्धतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं हे आयोजन करणं ही तशी जिकरीची बाब आहे. कुणीजन कुठेही यायला तयार नाहीत. शेवटी त्यांनी तप केलेलं असतं, त्या तपाला त्या पद्धतीचा मार्गही मिळाला पाहिजे. मात्र या ठिकाणी माझा सगळ्यांशी परिचय नाहीये. त्या तपासाठीचा योग्य मार्ग, योग्य व्यासपीठ या ठिकाणी आहे हे मात्र या ठिकाणी कळतं. हे व्यासपीठ गावखेड्यात वाडी वस्तीवर विचारांच्या रूपानं तुकाराम महाराजांच्या रूपानं जर पोहोचले तर पुन्हा आपल्याला दुसऱ्या संप्रदाय धर्म देवाची गरज नाही. कारण आपली संत परंपरा ही प्रचंड कोटीच्या देवांपेक्षाही मोठी आहे. किंबहुना अनेक प्रकरणांमध्ये आपण बघतो की देवपदाला दूर केलेले संत आपल्याकडे आहेत. आणि मग ती परंपरा जिवंत राहावी यासाठी या सगळ्या कणकापूरच्या या वस्तीवरती हे प्रयत्न होत आहेत. हे सुद्धा एका बाजूला शर्मा नावाचा कथाकार धोका देऊ पाहतोय, तर एका बाजूला ही सगळी वस्ती त्या धोक्यातून तारण्यासाठी कारक ठरेल हा विश्वास या ठिकाणी आहे. याच विश्वासासह मला या ठिकाणी